श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 25 जुलै म्हणजेच शनिवारी आली आहे देवशयनी आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी. वर्षभरातील 24 एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो. असे म्हटले जाते की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. लाखो वारकरी पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदुमून जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत जातात आणि या काळाला चातुर्मास म्हणतात, ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात. या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते. या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि देव प्रसन्न होतात. ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात. सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने, त्याला जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. यामुळे जीवनात स्थिरता येते आणि शांती येते. या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुख शांती समृद्धी आणते. संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. या वर्षी देवशयनी एकादशीच्या दिवशी अनेक दुर्मिळ आणि शुभ योगांचा संयोग जुळून येत आहे, जसं की अमृतसिद्ध योग, शिववास योग, ब्रह्मयोग, इंद्रयोग आणि पुष्य नक्षत्रावर सूर्य व उच्च राशीतील गुरु यांचा संयोग. या योगांमुळे या दिवशी केलेले जाणारे प्रार्थना आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होणार आहे. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळी उंबरठ्यावर ठेवा ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तिथे कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुम्ही एकादशीचं व्रत करत नसतील तरी सुद्धा तुम्हाला आवर्जून आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत हे करायचं आहे, कारण या दोन्ही एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या 24 एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे. त्यानंतर पिवळी फुलं, पिवळी फळं श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची. त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस. आता
तुळशीचे तुम्ही पत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकतात. आपण तुळशीचं पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही पूर्ण करण्याकरता आपल्याला प्रार्थना करायची. असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. विठ्ठलाचे अभंग किंवा आरती करून घ्यायची आहे. तसेच आषाढी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करून घ्यायचं आहे. गोडाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचा आहे. अशा रीतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी जास्तीत जास्त तुम्ही दुपारी 12 वाजेपर्यंत करू शकता. त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे. त्या तांब्याच्या कळशामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर हळद टाकायची आहे. तसेच तुमच्याकडे जर गोमूत्र असेल तर गोमूत्रसुद्धा टाकायचं किंवा तुम्ही गंगाजल टाकलं तरीही चालणार आहे. आता असं हे जल जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं आहे. शिंपडल्यानंतर आपल्याला एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन सुद्धा करून घ्यायचं. आता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं. त्यानंतर आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटवर आपल्याला एक दिवा ठेवायचा. आता जो दिवा आपण ठेवणार आहे तो मातीची पंती आपल्याला घ्यायची आहे. कारण मातीची पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. त्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची. तसेच त्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं. पण आता काही कारणास्तव तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल टाकतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमटभर हळद ही टाकायची आहे. तसेच त्या दिव्यामध्ये आपल्याला एक कापूरची वडी आणि एक लवंगसुद्धा टाकून घ्यायची. आता हा जो दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित करून त्या प्लेटवर ठेवायचा आहे. प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी हळद घ्यायची. हळदीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हे तयार करून घ्यायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दरवाजाच्या बाहेर आपल्याला उभं राहायचं आणि बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी साईड आहे त्या उजव्या साईडला आपल्याला एक चौकोन बनवायचा आहे हळदीने. तो चौकोन पूर्ण आपल्याला हळदीने भरून घ्यायचा आहे आणि त्यावर आपण जो तांब्याचा कळश तयार केलेला आहे पाण्याने भरलेला, ज्यावर आपण दिवा ठेवलेला आहे, तो जो कळश आहे तो आपल्याला त्या चौकोनावर ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर रांगोळी काढायची. आता तुम्ही रांगोळी ही विठ्ठल रखुमाईची काढू शकतात किंवा तुळशी वृंदावन काढू शकतात किंवा अगदी तुम्ही तुळशीची पावलं काढली तरीही चालणार आहे किंवा तुम्ही अगदी गोपाद्य काढले तरीही चालणार आहे. लाल आणि पिवळ्या रंगाने आपल्याला ही रांगोळी जी आहे ती काढायची आहे. रांगोळी आपल्या घराबाहेर काढल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते. त्याचबरोबर आपल्याला 11 तुळशीच्या पानांची माळा तयार करून घ्यायची आणि ही माळा आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा तुमच्याकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती नसेल तर आपल्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती आहे तर त्यांना आपल्याला ही घालायची. संपूर्ण दिवसभर संपूर्ण माळा आपल्याला तिथेच ठेवायचं. दुसऱ्या दिवशी आपल्याला ही माळा जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायची. आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. अशी ही माळा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. आपल्या घरामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. आता आपण जो उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं आहे त्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. स्वास्तिक आपल्याला कुंकवाने काढून घ्यायचं आहे. कुंकवाचं स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची कृपाही होत असते. कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. स्वास्तिक हे श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं. तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तताही मिळत असते. आपल्या घरामध्ये असणारा जो वास्तुदोष तो दूर होतो. त्याचबरोबर आपल्याला एक स्वास्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने स्वास्तिक काढून घ्यायचं. त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे. त्याचबरोबर एक स्वास्तिक जे आहे ते आपल्याला तुळशी वृंदावनवर सुद्धा काढून घ्यायचं आहे. तसेच आपल्याला एक स्वास्तिक जे आहे ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा काढायचं आहे. कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो.
आता जे स्वास्तिक आपण मुख्य प्रवेशद्वारावर काढले, त्याचबरोबर उंबरठ्यावर काढले, आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढलेलं आहे, तसेच आपण तुळशी वृंदावनवर जे स्वास्तिक काढून घेतले, तर प्रत्येक स्वास्तिकला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला जो दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे त्याला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. आता संपूर्ण दिवसभर आपल्याला संपूर्ण रात्रभर हा तांब्याचा कळश जो आहे तो आपल्याला आपल्या घराच्या बाहेरच ठेवायचं. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तांब्याच्या कळशामध्ये असणारे जे पाणी आहे ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला आपल्याला घालून घ्यायचं. तसेच 1 रुपयाचं जे नाणं आपण त्या पाण्यामध्ये ठेवलेलं, त्या नाण्याला आपल्याला एक लाल रंगाच्या कापड्यामध्ये बांधायचं. आता हे नाणं तुम्ही पाकिटात ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे धन ठेवतात, तर कपाट असेल, तिजोरी असेल, त्यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचं. असं हे नाणं आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात. आता त्या कळशावर आपण जो दिवा ठेवलेला त्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत, लवंग आहेत, ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून घ्यायचा. दिवा हा तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, तो आपण पुन्हा वापरू शकतात. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य ते दूर होतं आणि आपल्यावर अखंड श्री हरिविष्णूंची कृपाही होत असते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. रामकृष्ण हरी.